श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपण कधी खूप सेवा करत असतो, खूप उपायही करत असतो. मात्र बघा, आपण खूप सेवा करून, उपाय करून आपल्याला कधी मार्ग मिळत नाहीत किंवा आपल्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होत नाहीत. तर त्या सेवा आपण कशासाठी करत असतो? तर बघा, त्या सेवा आपण आपल्या घरातील वातावरण अगदी आनंदी राहावे, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, त्याचबरोबर आपल्या मुलांची, आपल्या पतीची प्रगती व्हावी, किंवा तुमच्या घरामध्ये काही संकटे असतील, आजारपणे असतील, किंवा तुमच्या घरामध्ये काही भांडणे होत असतील, कटकटी होत असतील, तुमच्या मुलांचे पटत नसेल किंवा पतीचे पटत नसेल, यासारख्या अनेक अडचणीवर मात करण्यासाठी आपण या सेवा करत असतो. मात्र बघा, अनेक जण खूप सेवा करतात, मात्र त्यांना त्या सेवेचे फळ मिळत नाही किंवा खूप सेवा करूनही त्यांना मार्ग दिसत नाही. तर बघा, अशा प्रकारे जर तुमच्या बाबतीतही घडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला खूप सेवा करूनही मार्ग दिसत नसेल किंवा तुम्हाला त्या सेवेचा फळ मिळत नसेल तर तीच आपल्याला नेमकी श्री स्वामी समर्थ यांची कोणती सेवा करायची आहे आणि ती कशा प्रकारे करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, आपल्याला कुठलीही सेवा करत असताना ती आपण संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायची असते. त्याचबरोबर कुठलीही सेवा करत असताना आपण इतरांविषयी ईर्ष्या न बाळगता किंवा इतरांचे कुठलेही वाईट चिंतन न करता ती सेवा करत असतो. ती सेवा करायची असते, तरच आपल्याला त्या सेवेचे फळ मिळत असते. तर बघा, आपण खूप सेवा करत असतो, खूप उपाय करत असतो, आपण सतत नामस्मरण चालू असते किंवा असेच आपण जे काही उपाय करत असतो ते सुद्धा आपल्याला कधी लागू होत नाहीत. तर बघा, असे असते की आपण जे काही वाईट कर्म करत असतो ते वाईट कर्मामुळे आपली सेवा ही त्या रुजू होत नसते. आणि त्याचबरोबर बघा, ज्यावेळेस आपण संपूर्ण अंतःकरणाने आणि शुद्ध अंतःकरणाने कुठलीही सेवा करतो त्याच वेळेस आपली सेवा ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. आणि त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला वाटत असेल की मी खूप सेवा करतो किंवा मी अनेक उपाय केले आहेत तरीसुद्धा आम्हाला कुठलाही फरक जाणवला नाही किंवा आम्हाला त्या सेवेचे फळही मिळाले नाही, तर बघा, कुठलीही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असायला हवी. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवी की आपण जी काही सेवा करणार आहोत त्या सेवेने आपले 100% काम पूर्ण होणार आहे आणि ती सेवा आपली स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. जर तुमच्या मनामध्ये सेवा करत असताना ही जर भावना आली तर नक्कीच आपलं जी काही अडचण असेल किंवा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या स्वामींपर्यंत पोहोचतात आणि आपल्या त्या समस्यासुद्धा सुटू लागतात. तर बघा, तुमच्या घरामध्ये खूप कटकटी असतील, भांडणे असतील किंवा तुमची मुले ऐकत नसतील, तुमचे पती वाईट मार्गाला लागले असतील किंवा अनेक काही समस्या असतील. त्याचबरोबर बघा, व्यापार व्यवसाय उद्योगामध्ये जर काही तुमचे नुकसान होत असेल किंवा जर तुमच्या मुलांचे लग्न होत नसतील किंवा ते मोडत असतील, तुमचे मुलं हे अभ्यासामध्ये लक्ष देत नसतील, अशा अनेक कारणांसाठी आपण विविध सेवा करत असतो. मात्र बघा, अशा अनेक समस्यांवर आपल्याला एकच उपाय करायचा आहे. तो उपाय म्हणजे आपल्याला तारक मंत्राचा हा उपाय करायचा आहे. आपल्याला माहीतच आहे की तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे आणि या मंत्राने आपल्या मोठ्यातील मोठ्या अडचणी असतील किंवा तुमची कितीही मोठे संकटे असतील ती संकटे पार करण्याची शक्ती या मंत्रामध्ये आहे. आणि जर हा तारक मंत्र जर तुम्ही दररोज म्हणला किंवा दररोज जर तुम्ही संकल्पयुक्त मनाने जर ही सेवा चालू केली तर नक्कीच बघा, तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आणि जर तुम्हाला जर हा तारक मंत्र दररोज नाही म्हणता येत असेल तर तुम्ही दर गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता. तर बघा, आपल्याला करायचे काय आहे, तर आपल्याला एका ग्लासामध्ये किंवा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 उदबत्ती लागणार आहेत. तर तुम्ही उदबत्ती घ्यायची आहे तर ती केमिकल नसलेली आणि साधी उदबत्ती घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला पाणी भरलेल्या किंवा 1 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि 2 उदबत्ती घ्यायच्या आहेत. तर बघा, या सेवेचा रिझल्ट एकदम 100% आहे. फक्त ही सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये त्या सेवेबद्दल सकारात्मकता हवी आणि आपल्याला आपल्या मनामध्ये हेच गृहीत धरायचे आहे की मी जी सेवा करणार आहे ती माझी सेवा 100% स्वामींपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या सेवेने माझे 100% काम होणारच आहे. तर बघा, मनामध्ये जर तुम्ही ही पॉझिटिव्हिटी घेऊन जर सेवा केली तर नक्कीच तुमची ती सेवा फळ देणार आहे आणि स्वामींपर्यंत ती सेवासुद्धा पोहोचणार आहे. तर बघा, ही सेवा करत असताना आपल्याला एक पाणी भरलेला तांब्या घ्यायचा आहे किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि 2 उदबत्ती घ्यायच्या आहेत. तर बघा, आपल्याला त्या तांब्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि उदबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा तो जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला
11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जर ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त जर केली तर तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे आणि ज्या दिवसांपर्यंतचा किंवा 21 असेल, 11 असेल किंवा त्याहूनही अधिक असेल, जर तुम्हाला ही सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता। तर बघा जितक्या दिवसांचा तुम्हाला संकल्प करायचा आहे तितक्या दिवसांपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि दररोज न चुकता ही सेवा करायची आहे। आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला दररोज ही सेवा करणे शक्य होत नसेल मात्र तुम्ही दर गुरुवारीसुद्धा ही सेवा करू शकता। तर बघा या सेवेचा खूप फायदा आहे, तुमच्या मोठ्यातील मोठ्या अडचणीसुद्धा ह्या सेवेने सुटू शकतात। आणि बघा ही सेवा झाल्यानंतर आपल्याला जी काही आपण सेवा करणार आहोत किंवा ज्या गोष्टींसाठी आपण ही सेवा करणार आहोत तर पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींना ती समस्या असेल, कोणतीही अडचण असेल किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती सांगून आपल्याला ही सेवा चालू करायची आहे। आणि त्याचबरोबर बघा मात्र आपण जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर आपण एक नियम आहे की आपल्याला वेळ ठरवायची आहे। जर तुम्ही सकाळी ही सेवा करणार असाल तर सकाळीच आपल्याला दररोज ही सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर संध्याकाळची तुम्ही वेळ ठेवली तरी चालेल। संध्याकाळी प्रदोषकाळी आपण तुळशीसमोर दिवा लावायचा आहे, स्वामींसमोर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर बघा त्याचबरोबर तुम्ही दर गुरुवारीसुद्धा ही सेवा करू शकता। दर गुरुवारी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळची वेळ ठरवून हा उपाय करायचा आहे। जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला सर्व मार्ग मिळतील, तुमच्या ज्या काही इच्छा असतील, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यासुद्धा दूर होतील। फक्त श्रद्धा आणि अशुद्ध अंतःकरणाने जर स्वामींपर्यंत जर तुमची इच्छा पोहोचवली किंवा जर तुम्ही इच्छा सांगितली तर नक्कीच कुठलीही इच्छा असो किंवा तुमच्या अडचणी असतील त्या स्वामींपर्यंत पोहोचतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर बघा दर गुरुवारी न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुमच्या ज्या काही असंख्य अडचणी असतील, जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा या उपायाने पूर्ण होणार म्हणजे होणार। तर बघा ही 100% रिझल्ट देणारी सेवा आहे। तुम्ही फक्त ही सेवा शुद्ध अंतःकरणाने आणि मनापासून करा आणि स्वामींना त्यासाठी प्रार्थना करा, नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।